नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। सर्वप्रथम तुम्हाला भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। ही संक्रांत तुम्हाला सुख समृद्धी शांती समाधान आणि आरोग्यपूर्ण जावो तसं दीर्घायुष्य जावो। आज आपण अर्धा किलो तीळ वापरून लाडू बनवणार आहोत। हे लाडू वजनी 1 किलो भरतात आणि 50 ते 52 लाडू 1 किलो मध्ये बसतात। तर तुम्हाला जास्त लाडू बनवायचे असतील म्हणजे 2 किलोचे बनवायचे असतील तर साहित्य हे दुपटीने घ्या। साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। वयस्कर व्यक्ती खाऊ शकतील असे तिळाचे मऊसूत आणि खुसखुशीत लाडू बनवणार आहोत। हे लाडू बनवताना मी अनेक ट्रिक्स आणि टिप्स वापरलेले आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। लाडू वळण्याची नवीन टेक्निक वापरून आपण असे गोल गरगरीत लाडू बनवलेले आहेत। तसेच ते पहा एकदम खुसखुशीत झालेले आहेत, मऊसूत झालेले आहेत, हाताने सहज तुटतात। शेवटचा लाडू वळेपर्यंत तयार मिश्रण कोरडे होऊ नये म्हणून एक ट्रिक वापरणार आहे। तिळाचे लाडू बनवताना हाताला चटका लागतो, तर तो चटका लागू नये म्हणून आपण नवीन टेक्निक वापरणार आहोत। त्यामुळे लाडू अगदी गोल गरगरीत मशीन मधून बनवल्यासारखे होतातच, पण हाताला बिलकुल चटका लागत नाही। लाडू बनवताना महत्त्वाचं म्हणजे लाडूचा पाक, तर तो व्यवस्थित झाला तर लाडू असे गोल गरगरीत चमकदार आणि छान बनतात। तिळाच्या लाडूचा पाक परफेक्ट कसा बनवावा तो कसा तपासून पाहावा, हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा। तसंच संक्रांतीचे पूजन कसं करावे, विडा कसा घ्यावा याची एक व्हिडिओ बनवलेली आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। मऊसूत बिन पाकाची तिळाची वडी किंवा बर्फी कशी बनवावी याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तर तुम्ही ती चेक करू शकता। मऊसूत खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहू। 2 वाट्या साधे तीळ म्हणजे पॉलिश नसलेले तीळ घेतलेले आहे। 2 वाट्या म्हणजे हे बरोबर अर्धा किलो आहे आणि अर्धा किलोच्या प्रमाणात आपण लाडू बनवत आहोत। तुम्हाला मी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। अर्धा किलो विदाउट पॉलिश वाले तीळ घेतलेले आहेत। या तिळाचे लाडू अतिशय खमंग लागतात। आणि अर्धा किलोच गूळ मी हा चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही किसणीवरती किसून घेऊ शकता, त्यामुळे गूळ व्यवस्थितपणे विरघळला जातो। ही महत्त्वाची आणि पहिली टिप आहे। 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, साजूक तूप घेतलेले आहे, याच्यातला 2 चमचे मी तूप यूज करणार आहे। अशा प्रकारे आपलं साहित्य आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई घेताना नेहमी जाड तळाची आणि पसरट कढई घ्यायची, त्यामुळे तीळ व्यवस्थित भाजले जातात, तसंच गूळ करपत नाही, कढईचं टेम्परेचर मेंटेन राहतं। ही दुसरी टिप आहे। कढई व्यवस्थित तापलेली आहे, गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि त्यामध्ये 2 वाट्या विदाउट पॉलिशवाले तीळ आहेत ते घेतले, ते व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे। फार अगदी भाजायचे नाही, फार जर तीळ भाजले तर त्याची चव ही कडवट लागते, तर अगदी तडतड आवाज येईपर्यंतच तीळ भाजायचे आहेत। आवाज येतोय, तीळ तडतडू लागलेले आहेत आणि सुगंध पसरलेला आहे तीळ भाजल्याचा। तर अशा प्रकारे तीळ 1.5 ते 2 मिनिटात भाजून घ्यायचे। तीळ छानपैकी भाजलेले आहेत पहा, अशा प्रकारे भाजून घ्यायचे, साईडला काढून ठेवायचे। त्याच कढईमध्ये 1 छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते खमंग भाजून घ्यायचे आणि साईडला काढून ठेवायचे। आता शेंगदाण्याची साल पूर्णपणे काढून घ्यायची। शेंगदाणे असे फुटलेले आहेत पहा, तर एक रुमाल घेतलेला आहे आणि त्या रुमालावरती भाजलेले शेंगदाणे टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चोळून असे घ्यायचे, त्यामुळे शेंगदाण्याची साल व्यवस्थितपणे निघते। आणखी एक ट्रिक आहे। शेंगदाणे व्यवस्थित पाकडून घेतलेले आहेत, साली बाजूला काढलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले शेंगदाणे छानपैकी तयार झालेले आहेत। खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे, फार बारीक करायची गरज नाही, असे दाताखाली येतात तर अतिशय चव छान लागते। आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलं आणि 2 वाट्या गूळ चिरून घेतलेला आहे तो टाकला। अर्धा किलो गूळ 2 वाट्या बरोबर भरतो। असा गूळ चिरून घेतल्यामुळे तो विरघळण्यास मदत होते, लवकर विरघळला जातो आणि त्याचे खडे सुद्धा शिल्लक राहत नाहीत। उलटण्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळायचे, त्यामुळे मिश्रण हे कढईला चिकटणार नाही। ही आणखी महत्त्वाची टिप आहे। 2 ते 3 मिनिटातच पूर्ण गूळ वितळायला लागेल। गूळ वितळलेला आहे, गॅसची फ्लेम लो आहे। आता अधूनमधून तुम्हाला जर शंका वाटत असेल तर पाक चेक करायचा, त्यामुळे पाक पुढे जाणार नाही आणि लाडू बिघडणार नाहीत। तर पहा की एकदा पाक चेक करायचा आहे, गॅसची फ्लेम लो आहे।
पाकाचे 4-5 थेंब घेतले आणि चेक करून पाहिलं तर हे मऊ लागतंय हाताला आणि चिकटतंय, म्हणजे पाक अजून तयार झालेला नाही, कच्चाच पाक आहे. आणि अशा कच्च्या पाकाचे जर लाडू बनवले तर हे लाडू नक्की दाताला चिकटतात किंवा असे चिवट होतात, तुटत नाहीत. तार पाहू बघा, असे तार निघते, म्हणजे खाताना सुद्धा हे लाडू तोडताना अशा तारा तुटतात. अशा पाकाचे लाडू बनवू नयेत. 1 मिनिट अजून पाक शिजू दिला. मिश्रणाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. आता पुन्हा एकदा तपासून पाहू की पाक आपला परफेक्ट झालाय की नाही. पुन्हा मी वाटीमध्ये पाणी घेतलं आणि 4-5 ड्रॉप पाकाचे टाकले. एक 8 ते 10 सेकंद थांबायचं आणि मग पाक चेक करून पाहायचा. तर आता बऱ्यापैकी टणक झालेला आहे. आवाज ऐका, टाकला तर त्याचा टणकन आवाज आला पाहिजे, म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेले शेंगदाणे टाकायचे. ही कृती पटापट करायची. एकजीव करून घ्यायचं. आणि हे मिश्रण तयार करत असतानाच मी साईडला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा पातेल्यातही ठेवू शकता. तर हे उकळतं पाणी मी खाली ठेवलेलं आहे कढईच्या आणि त्यावरती मी कढई ठेवलेली आहे. त्यामुळे आपलं मिश्रण हे कोरडं पडत नाही. अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा तो लाडू व्यवस्थितपणे वळला जातो. ही 4थी ट्रिक आहे. हाताला चटका बसू नये म्हणून 2-3 पद्धती सांगितलेल्या आहेत. पहिली पद्धत पाहू. हाताला सुरुवातीला पाणी लावलं आणि तेलाचा हात लावलेला आहे. आता चमच्याने मिश्रण घ्यायचं आणि हातावरती लाडू वळायचा. हाताला पाणी आणि तेल लावल्यामुळे हाताला चटका लागत नाही आणि लाडू वळला जातो. पहा, अशा प्रकारे आपला लाडू वळून झालेला आहे. असे मी 2-3 लाडू केले. त्यानंतर दुसरी पद्धत पाहू. एक खोलगट असलेला चमचा घेतलेला आहे. तर या चमच्याने जर लाडू केले तर एकसारखे येतात, कारण तो खोलगट आहे आणि जे मिश्रण बसतं ते एक समान बसतं. यामुळे एकसारखे आकाराचे लाडू बनतात. अशा प्रकारे एकच चमचा घ्यायचा आणि तो असा दाबून भरून घ्यायचा आणि लाडू वळून घ्यायचे. पहा किती गोलगर करीत आणि एकसारखा लाडू बनतात. सगळ्याच लाडूची साईज एकसारखीच बनते. आता आणखी एक नवीन पद्धत पाहू. हाच मिश्रण घेतलं आणि फक्त हाताने गोलगोल वरच्या दिशेने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वळायचं. अगदी गोल गरगरीत आणि हाताला बिलकुल न चटका बसता किंवा न हात खराब होता गोल गरगरीत जसे मशीनमधून लाडू बनवले अशा पद्धतीचे लाडू तयार होतात. तर याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे. पहा किती भराभर होतात. अगदी 7 ते 8 मिनिटातच तुमचे सर्व लाडू वळून होतात आणि तेही बिलकुल हाताला चटका न लागता. पहा, कुठेही वाकडा तिकडा झालेला नाही. तर या पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. पहा, पुन्हा एकदा दाखवते मी. खोलगट चमच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आणि तळ हात आहे, तो हात पालता आहे, त्या हातानेच तळहाताने किंवा बोटाने मिश्रण गोलगोल फिरवायचं. फक्त हात गोल फिरवायचा आहे. लाडू हा चमच्यामध्येच असेल, त्यामुळे लाडूला आकार हा एकदम गोल गरगरीत येतो आणि एकसारख्या आकाराचेच लाडू बराबर बनवले जातात. तर या पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. तुम्हीही संक्रांतीला नक्की या पद्धतीने लाडू बनवून पहा. अगदी लहान मुलंसुद्धा आनंदाने बनवतील. इतकी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने एकसारखे आकाराचे पहा बराबर लाडू बनतायत. आणि गरम पाण्याची कढई खाली ठेवल्यामुळे आपल्या शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण कोरडं पडलेलं नाही. अशा प्रकारे अनेक टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण लाडू बनवलेले आहेत. याप्रमाणे जरूर करून पहा. हे लाडू हवाबंद डब्यात 1.5 ते 2 महिने आरामशीर टिकतात. व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. पुन्हा एकदा हॅपी संक्रांत.